पुण्याच्या सिंहगड रोड परिसरामध्ये पुन्हा एकदा पाण्याचा प्रवाह वाढलाय आणि पुन्हा एकदा बचाव कार्य जे आहे ते इथं केलं जाते। आपण बघतोय या वृद्ध महिला आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जातंय, कारण पुन्हा एकदा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवला गेलाय। तो आता 35,000 क्युसेक इतका झालाय। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळेच इकडे आपण बघतोय एनडीआरएफचे जवान सुद्धा आता अलर्ट मोडवरती आलेले आहेत आणि त्यांच्याकडून बोटी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सज्ज केल्या जात आहेत। इथं सुद्धा आपण बघू शकतो ही दुसरी टीम जी आहे ते इथं आणखी एक बोट जे आहे ते इथं सज्ज करतायत। आपल्यासोबत एनडीआरएफचे हे जवान आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद सुद्धा साधणार आहोत की कशा पद्धतीनं ते आता इथं सज्ज झालेत। आता किती बोटी आहेत आणि किती जवान आहेत? हिंदी में बताइए, मराठी आती नहीं। कितने लोग जवान जो है अभी यहाँ पे है और कितने बोट जो है वो अभी इसमें यहाँ पे लोगों के लिए कार्य करते दिखाई दे? हमारे पास अभी कुल चार ओबीएम बोट है और हम कुल 31 लोग एनडीआरएफ से भी यहाँ पे आए हुए हैं। किस तरह से अभी बचाव कार्य शुरू है, क्योंकि देख रहे हैं हम लोग कि बहुत से लोग अभी भी सोसाइटी में उनको बाहर निकाला जा रहा है। जैसे जैसे स्थिति बन रही है हम लोग देख रहे हैं, अगर पानी की स्थिति ज्यादा होगी तो हम अपना पूरी तरह से एनडीआरएफ की जो टीम आई है पूरी तरह से तैयार है। हमारी ओबीएम और बोट भी तैयार हो रही है। जैसे भी स्थिती बनेगी तो हम अपना कारवाई सुरू करेंगे। बरोबर आहे। तर सकाळी 11 नंतर पाण्याचा प्रवाह कमी झालेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी 4 वाजल्यापासून पाण्याचा प्रवाह हळूहळू या ठिकाणी वाढत आहे आणि त्यामुळेच आता एनडीआरएफच्या जवानांसह पुणे महानगरपालिकेचं प्रशासन आणि स्थानिक कार्यकर्ते जे समाज कार्य करतात ते सुद्धा आता पुन्हा एकदा या ठिकाणी बचाव कार्यासाठी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मनोजसह नाजिमुल्ला, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।